तंत्रज्ञानाचा विचार करता जागतिक पटलावरती सध्या सेमीकंडक्टर उत्पादन खूप कळीचं ठरतं आहे. बरोबर. सेमीकंडक्टर उत्पादनासाठी भारतानं PLI योजना आणली आहे आणि अन्य प्रोत्साहन पॅकेज देखील जाहीर केलेले आहेत. हो. सध्याच्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवरती भारताचा या जागतिक शृंखलेतील सहभाग किती दृढ झाला आहे? सेमीकंडक्टर्स इज द बेस ऑफ एव्हरीथिंग वी डू इन इंटरनेट आणि AI. आणि ह्याच्यावर काही मुठभर परदेशी कंपन्यांची आजही मक्तेदारी आहे. आणि त्यासाठी भारत सरकारने सेमीकंडक्टर मिशन, इंडिया सेमीकंडक्टर मिशन चालू केलं. साधारण मला वाटतं 2020 का 21ला आपण चालू केलं हे मिशन. आणि त्याच्यामध्ये आपण 76 ते 77 हजार कोटी रुपयाची गुंतवणूक कमिट केली आहे. आणि त्याच्यासाठी आपण परदेशी कंपन्यांना सांगतोय की आमच्याकडे या, आम्ही तुम्हाला मनुष्यबळ, जागा उपलब्ध करून देऊ आणि स्थानिक जे आपले उद्योग आहेत, म्हणजे मला वाटतं टाटा कंपनी गुजरातमध्ये प्रकल्प काढते आहे किंवा अजून काही कंपन्या याच्यामध्ये प्रकल्प काढत आहेत. मायक्रॉन टेक्नॉलॉजी म्हणून एक कंपनी ते प्रकल्प काढतात. डोलेरामध्ये आपण करतोय. तर ह्या सर्वांना एक प्रोत्साहन द्यायला, कारण तुम्हाला सांगतो सेमीकंडक्टर जर इतके सोपे असते बनवायला तर चीनने कधीच कॉपी केले असते. बरोबर. आजही सेमीकंडक्टर हे डिझाईन अमेरिकेत होतात आणि तैवानमध्ये बनतात. आणि ते सेमीकंडक्टर बनवायची मशीन नेदरलँड्स मधली एकच कंपनी बनवते, ASML नावाची. ही मक्तेदारी आहे. आणि तुम्हाला सेमीकंडक्टर मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटी आज काढायची असेल तर साधारणपणे 40 अब्ज रुपये, 40 अब्ज डॉलर्स, म्हणजे 50-60 हजार कोटी रुपये मिनिमम लागतात. आणि म्हणून भारतासारख्या विकसनशील देशाला एकदम आज उठला उद्या सेमीकंडक्टरच्या 15 फॅक्टरी काढल्या असं होणार नाहीये. परंतु आनंदाची गोष्ट अशी आहे की PLI स्कीम्सद्वारे किंवा प्रोत्साहन स्कीम्सद्वारे भारत सरकारने ही मागणी 5 ते 6 वर्ष आधीच ओळखलेली आहे आणि आपण त्यासाठी त्या उद्योगांना पायघड्या घालतो आहे. त्यामुळे त्या दिशेनं आपलं काम सुरू झालेलं आहे. एकीकडे अगदी. आपण या संदर्भामध्ये काम करतोय सेमी